नमस्कार मंडळी, मी निखिल कोटे. मी काढलेल्या रांगोळीवरनं आपल्याला सांगू इच्छितो की मला ते सांगायची तशी काही गरज नाही. आपल्याला सर्वांना माहितीच आहे. या रांगोळीच्या दृष्टिकोनातून आपल्याला सर्व समजणारच आहे की मी काय सांगू इच्छितो. मालेगावमध्ये 2-3 दिवसा अगोदर आपल्या सर्वाची लाडकी यज्ञा हिच्यावर एका नराधमाने बलात्कार करून दगडाने ठेचून तिची हत्या केली. कोकरगावमधल्या सर्व रील स्टारांना, मालेगावमध्ये रील स्टारला, पुण्यामध्ये रील स्टार वाले किंवा शिर्डीमध्ये जेवढेही रील स्टार वाले मी त्यांना सांगू इच्छितो की यज्ञा बाळाची स्टोरी आपल्या फेसबुकला, इंस्टाग्रामला, व्हॉट्सअपला ठेवा, जेणेकरून आपल्या यज्ञा बाळाला न्याय नक्कीच मिळाला पाहिजे. आता काय जे उभे राहिलेले आहे, जे नगरसेवक आहे, जे आमदार आहे, जे नगराध्यक्ष आहे, जे समाजसेवक आहे, ते आज प्रत्येकाच्या दारोदारी फिरताय, जावताय, विचार चौकशी करताय. तुमची काय सेवा करू, तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला चंबळ टाकायचं, तुम्हाला धाबा टाकायचं का, तुमचं गटरीचं काम करायचं का, तुम्हाला भिंत बांधायची का, असे हजारो प्रश्नांची उत्तर आपल्या प्रत्येक घरोघरी जाऊन महिलांना किंवा त्यांच्या कुटुंबाला करतायत. मला एवढीच सरकारला एवढीच विनंती आहे की हे न करता फक्त महाराष्ट्राची युवा अख्ख्या जगातली लाडकी बहीण सुरक्षित राहील, हीच आमची तुमच्याकडे एवढीच प्रार्थना आहे की आम्हाला. आणि मी सांगू इच्छितो की आर्या चव्हाणचा कातील जर पेटवला असता तर दगडाने ठेचणारा हा नराधम पैदा झाला नसता. मला एवढंच म्हणणं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.